सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्स सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला। अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैरणनदी। कैवर्तकः केशवः पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटं नानाख्यानककेसरं हरिकथां सम्बोधनाबोधितम्। लोके सज्जनषट्पदैरहरः पेपीयमानं मुदा भूयाद्भारतपङ्कजं कलिमलः प्रध्वंसि न श्रेयसे। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवम्। यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः। ध्यानावस्थितयद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणाः। देवाय तस्मै नमः। देवाय तस्मै नमः। देवाय तस्मै नमः।
संसार वृक्ष कसा आहे याचं वर्णन या 15व्या अध्यायामध्ये चालू आहे. कसा आहे हा संसार वृक्ष? इतर वृक्षांच्या बरोबर उलटा. इतर वृक्ष हे जमिनीतून त्यांचं अन्न घेतात, जमिनीमध्ये त्यांची मुळं असतात आणि आकाशाकडे त्यांची वाढ असते. परंतु हा जो संसार वृक्ष आहे, हा संसार वृक्ष, संसार रूपी वृक्ष कसा आहे तर तो बरोबर उलटा आहे. त्याची मुळं वरच्या दिशेने, आकाशाच्या दिशेने वाढतायत आणि म्हणे त्याच्या फांद्या या जमिनीच्या दिशेने वाढतायत. हा संसार वृक्ष म्हणजे मोहमाया वृक्षच आहे. त्यामुळे त्याची वाढ ही अधोगतीला नेणारी आहे, अधोगतीला नेणारी. शेवटी पूर्णत्वाला काहीच जात नाही इथलं. आणि म्हणून त्याच्या फांद्या खाली खाली वाढतात. परंतु इतकी सुंदर कल्पना आहे की या झाडाच्या ज्या फांद्या आहेत त्याचा विस्तार होत चाललेलाच आहे मायेच्या स्वरूपात. तो कोणी रोखू शकत नाही आणि जमिनीच्या दिशेने म्हणजे तो अधोगतीला चाललेलाच आहे. पण तरी सुद्धा तो कशामुळे आपण त्याच्यापासून वाचू शकतो तर ज्ञान. आपल्या जवळ जर ज्ञान असेल की हा संसार वृक्ष आहे, हा असाच वाढणार, तो आपल्याला पाहिजे तसा जमिनीत त्याची मुळं नाही जाऊ शकत. मग जर काही विपरीत झालं तर आपल्याला सगळं स्वीकार भाव हवा आणि दुसरं म्हणजे ज्ञान हवं. आणि म्हणून असं सांगितलेलं आहे की ज्ञान म्हणजे या झाडाची पानं. म्हणजे अधूनमधून ज्ञान जर झालं माणसाला तर तो याच्या अधोगतीपासून वाचू शकतो. पण मनुष्य हा या वृक्षाचा एक भाग आहेच. त्याचं कारण ज्याला देह आहे त्याला वासना आहेत आणि ज्याला वासना आहेत तो या मोहमायेत आहेच आहे. त्याच्यामुळे या वृक्षाचा तो प्रत्येकजण एक भाग आहेच. परंतु त्याला नावं ठेवण्यासारखं काही नाही. तर आपल्या जवळ ज्ञान हवं आणि म्हणून त्याची पानं ही वेद आहेत, ज्ञान आहे, वेदांचं ज्ञान आहे असं म्हटलेलं आहे. आता दुसऱ्या श्लोकामध्ये काय म्हणतात? अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणा प्रवृद्धा विषयः प्रवालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबंधीनि मनुष्यलोके. काय म्हणतात ते की या वृक्षाच्या शाखा कशा आहेत, ब्रांचेस त्या कशा आहेत? एक तर 3 गुणांनी पुष्ट आहेत
कारण काय, माया ही गुणयुक्त आहे. त्यामुळे याच्या फांद्या ज्या आहेत त्या 3 गुणांनी पुष्ट आहेत आणि सगळीकडे पसरलेल्या आहेत. अतिशय पसारा आहे या फांद्यांचा. त्यानंतर हे सगळे या मोहमायेतले विषय हे कसे आहेत, हे या झाडाचे फुटणारे अंकुर आहेत. विषयच विषय, विषयच विषय. अंकुर म्हणजे काय, सतत नवीन निर्माण होणारे ते अंकुर. झाडाचे अंकुर म्हणजे विषय आहेत, विषय. आणि ही सगळा आपल्या कर्माला कारण होणारा हा वृक्ष आहे संसार. हा आपल्या कर्माला कारणच आहे ना. आपल्याला वासना आहेत आणि त्या वासनांचा क्षय व्हावा म्हणून तर या सृष्टीची निर्मिती झाली आहे. त्याच्यामुळे या कर्माला कारणीभूत अशी ही सृष्टी ही आपल्यामुळेच आहे. इतकं सुंदर या संसार वृक्षाचं वर्णन केलेलं आहे. त्याच्या शाखा कशा आहेत, असं खूप दाटी वाटीनी तो वृक्ष आलेला आहे बरं का. इतकं सोपं नाही आहे. तर त्याच्या काही फांद्या वरच्या बाजूनी आहेत पसरलेल्या, काही फांद्या खालच्या बाजूनी पसरलेल्या आहेत आणि असा विस्तार याचा खूप झालेला आहे. संपूर्ण जो वृक्ष आहे, संपूर्ण वृक्ष हा विषयासक्तीकडेच कळलेला आहे. म्हणजे त्या वृक्षावर तुम्ही कुठेही राहा, विषयांची आसक्ती होते. दुसरं म्हणजे ह्याच्यात अशीही कल्पना केली आहे की खालच्या बाजूने निर्माण झालेल्या फांद्या या व्यष्टी पातळीवरच्या फांद्या आणि वरच्या बाजूने निर्माण झालेल्या फांद्या या समष्टी पातळीवरच्या आहेत. याचा अर्थ काय, व्यष्टी आणि समष्टी पातळीवरचं सृष्टी जीवन, बाकी त्याचा अर्थ विशेष आणखीन काही नाही. अशा रीतीने हे संसार रूपी वृक्षाचा हा संकेत घेतलेला आहे. काय असतं, आपल्याला काहीतरी करायला काहीतरी प्रेरणा लागतात की नाही. ती प्रेरणा कशी निर्माण होते, आपल्यातलीच प्रवृत्ती त्या त्या पद्धतीची असेल. आपल्यातली जी प्रवृत्ती असते ना, बघा तुम्ही नेहमी, त्याला मात्र काही योग्य वेळ यावी लागत नाही. मूळ जी माझी प्रवृत्ती आहे त्याप्रमाणे मी उत्साहाने प्रेरणेने कधीही कार्य करू शकते.
आणि त्याचाच वापर करून मी प्रेरणेने चैतन्य निर्माण करून ते कार्य करण्याचा प्रयत्न करीन. संपूर्ण हा जो वृक्ष आहे ना, अफाट त्याला बिया येतात पण सारखे जमिनीवर पडून अफाट रुजतात. ते अफाट रुजतात पण रुजल्यावर मात्र पुन्हा सटासट मूळवर आणि खाली त्याचा शाखा विस्तार. त्याला इतके अंकुर सतत फुटत असतात कारण मोहमायारूपी ईश्वर, मोहमायारूपी तो वृक्ष आहे. सतत त्याला अंकुर फुटत असतात आणि ही बीजच जणू पुढच्या जन्माला कारणीभूत होतात. आणि हे बीजांकुर म्हणजे काय? हे बीजांकुर म्हणजे काय तर पुन्हा पुन्हा निर्माण होणारे मोह आणि त्याच्या मागोमागे येणारे जन्म. अशा रीतीने जरी बीजांकुरण होत असलं तरी सुद्धा शेवटी प्रत्येक गोष्टीवर उपाय हे आहेतच. ते काय उपाय आहेत ते नंतर बघू. पण हे बीजांकुरण सतत होऊन होऊन अनेक जन्म निर्माण होतात आणि अनेक जन्मांची बेगमी तयार होते. याच्यासाठी काय आहे, या वृक्षाची पानांना जर स्पर्श केला तर कळेल की वेद असेल. वेद याचा अर्थ वेद म्हणजे जाणणे, आणि जर वेद असेल म्हणजे ज्ञान असेल. प्रत्येकाला ज्ञान पाहिजे. आणि ज्ञान एवढंच फक्त आपल्याला आयुष्यात वाचवणार आहे. मग ज्ञान म्हणजे आणखीन काय आहे जास्त? ज्ञान म्हणजे संसार वृक्षाचे सगळे गुणधर्म, आणि आपल्याला संसार वृक्षाशिवाय कुठेही बसायला जागा नाहीये हेही लक्षात ठेवायचं. त्याच्यावरच बसायचं. गंमत आहे, अशोकवनामध्ये सीता बसली होती. त्याच्याही पेक्षा हा भयानक प्रसंग आहे की आपण संसार वृक्षावर बसलो आहोत.
आणि मुद्दाम बसलो आहोत का, तो प्रश्न नाही, तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु देह आहे याचा अर्थ वासना आहेत, वासना आहेत याचा अर्थ कर्म आहेत, कर्म आहेत ह्याचा अर्थ या सृष्टीशी संबंध आहे, आणि सृष्टीशी संबंध आहे याचा अर्थ मोहात पडण्याचा चान्स आहे. आणि तरीही समचित्त राहणारा, आणि म्हणूनच क्लू दिलाय की या जगात जो वावरतो तो ज्ञानी पाहिजे, ज्ञानी, ज्ञानाचा उपयोग करून घेणारा पाहिजे. ज्ञानी म्हणजे काही फार मोठ्या गोष्टी नाहीत. या सृष्टीचे नियम, आपले स्वतःचे नियम, आणि आपण कशात अडकणार आहोत का, नाही तर बाजूला व्हा, एवढ्यासाठी. अधश्च ऊर्ध्वं प्रसृता तस्य शाखा, म्हणजे त्याच्या काही फांद्या खाली तर काही फांद्या वर पसरलेल्या आहेत. ज्या फांद्या वर पसरलेल्या आहेत त्या काय आहेत, समष्टी. त्या फांद्या खाली पसरल्या आहेत त्या व्यष्टी. मूलानी अनुसंततानी, सगळ्या लोकांमध्ये, समाजामध्ये त्याची मुळं पसरलेली आहेत. आता इथे असंही म्हटलंय त्यांनी की त्याचं जे प्रधान मूळ म्हणजे मुख्य मूळ जे आहे ते मुख्य मूळ हे सत्यतत्व आहे. तर त्याच्या पासून फुटणारी जी उपमूळ आहेत ती खालच्याही दिशेने पसरतात. हे महत्वाचं आहे. आता आणखीन एक अतिशय महत्त्वाचा विषय आला आहे पुढच्या श्लोकात की आता हा संसार वृक्ष
हा संसार वृक्ष म्हणजे काय आहे, तर आपल्याला त्रास देणारा आहे तसा. कारण मोह माया आहे. परंतु एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे की हा जो संसार वृक्ष आहे याचं छेदन कसं करता येईल. मग तुम्ही म्हणाल लाकूड तोडे बोलवायचा आणि ते तोडून टाकायचं झाड, असं आहे का? अमर्याद सगळं वाढणार आहे. त्यामुळे असं नाही करता येणार. काय करावं लागेल? संसार वृक्षाचं छेदन करायचं असेल तर काय करावं लागेल? न रूपमस्येह ततोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असंगशस्त्रेण दृढेन चित्वा. काय म्हणतात? की हा जो वृक्ष आहे ना, हा जरी असा त्याचं मुख्य मूळ जरी वर दिसतंय, तुम्हाला वाटेल काय की त्याची मुळं नाही आहेत जमिनीत, मग त्याला उखडून टाकू शकू, फेकून देऊ शकू आपण. असं जर असतं तर ही सगळी सृष्टी भगवंतानी निर्माण केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण ढवळाढवळ करू शकत नाही. मग आता पुढे 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 सांगत जाणार आहेत की मग शेवटी या वृक्षाचं छेदन कसं करायचं. छेदन, कारण हा संसार वृक्ष आपल्याला त्रास देतो. मोहमायेत अडकलं की आणखीन त्रास होतो. मग त्याचं छेदन कसं करायचं. आता इथे ना संकल्पना क्लिअर करायला सुरुवात केली आहे भगवंतांनी. त्यांचं काय म्हणणं आहे की वृक्ष म्हणजे जसाचा तसा वृक्ष हा अर्थ घेऊ नये म्हणे. बरं का, वृक्ष हा असाचा असा अर्थ घेऊ नये. पण हे एक म्हणजे काय आहे, मायेचं हे एक प्रतीक आहे. केवळ मायेचं हे एक प्रतीक आहे. आणि म्हणून त्याला तसंच तसं स्वीकारावं. फार त्याचा आत्ता द्वेष करू नये.
म्हणजे काय माहिती का, संसार वृक्ष म्हणजे आपल्या जर 13व्या अध्यायाच्या भाषेत सांगितलं तर संपूर्ण क्षेत्र म्हणजे संसार वृक्ष आहे, नाही का. आणि मग इंद्रिय, ज्ञान, मन, भावना, बुद्धी, बुद्धीच्या कल्पना, हे सगळे जे उपकरण आहेत, हे सगळे जे अनुभव आहेत, हाच अश्वत्थ वृक्ष होय. सगळं सगळं इथे जे आहे म्हणजे सगळ्या वस्तू, आपल्या कर्मांसाठी लागणारं सगळ्या गोष्टी, त्यानंतर विचारांच्या पातळीवर, मानसिक पातळीवर म्हणा, शारीरिक पातळीवर म्हणा आणि बौद्धिक पातळीवर म्हणा, खूप काम आहे. भगवान हे सगळं सांगून 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 आता थकलेत. ते म्हणतात, मी तुम्हाला खूप खूप मार्ग दाखवले, आता एकच सांगतो, ज्याला हे सगळं एकाच दृष्टिक्षेपात पाहता येतं. आता हे आपण या परिभाषेपर्यंत, या अनुभवापर्यंत अजून पोहोचलो नाही आहे म्हणून आपला गोंधळ होऊ शकतो. परंतु भगवंताचं थोडक्यात असं म्हणणं आहे की हे सगळं वेगवेगळं दिसणं हा दृष्टीभेद आहे. पुन्हा तेच, पुन्हा तेच. संपूर्ण विश्वामध्ये चैतन्याचा गालिचा पसरला आहे आणि त्यावरती हे सगळी जो संसार वृक्ष आहे तो त्यावरती पसरलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर हे सगळं संसार वृक्षाचं स्वतंत्र वर्णन केलं आहे, पण त्याचा आता प्रत्येक गोष्टीचं कसं ज्ञान असलं पाहिजे आणि ते ज्ञान तुम्ही करवून घेतलं, सर्वतोपरीने या संसार वृक्षाचं ज्ञान करून घेतलं. संसार वृक्ष म्हणजे माया, म्हणजे प्रकृती, वाईट काहीच नाही आहे, परंतु जे आहे ते सगळं स्वीकारलं पाहिजे. आणि यातलं महत्त्वाचं भगवंत सांगत होते आपल्याला की काहीही असलं तरी सगळ्या गोष्टी एकाच दृष्टिक्षेपात जाणणं म्हणजे चैतन्य प्राप्त करणं. उदात्त विचार ठेवणं, उन्नत विचार ठेवणं, विकसित विचार ठेवणं.
आणि अशा रीतीने हे सगळं जो जाणतो ज्ञानी पुरुष एकाच दृष्टिक्षेपात सगळं जाणून टाकतो. म्हणजे आता मी समजा अभ्यास करते आहे, कसं आहे पहा. आणि मी रोज विचार करते, हो मग प्रत्येक गोष्ट हातात येत नाही, येतं आणि जातं, बस झालं असेल नाश. हो बरोबर आहे, आज माझा मान राहिला नाही, बरोबर आहे. मान अपमान हे समान आहेत आपल्याला, त्याला स्वतंत्र स्वरूप आपण देत आहोत. आता इथे गफलत व्हायची शक्यता असते बरं का प्रत्येक वेळी, की असं मी बोलल्यानंतर काही लोकांना खूप नाराजी निर्माण होते. असलं अध्यात्म आपल्याला नको. आपल्याला मानाने जगायचंय काही झालं तरी. त्याच्यामुळे हे नको आपल्याला, हे काही पटत नाही आपल्याला. परंतु इथे भाव खूप वेगळा आहे. भाव असा आहे, व्यवहार करत असताना कोणी जर तुमचा अपमान केला तर त्याला तुम्ही जाब विचारला पाहिजे. हे बरोबर आहे, उत्तम आहे. कसेही प्रसंग येऊ शकतात, हे एक उदाहरण आहे. परंतु तो व्यवहार संपल्यानंतर सुद्धा मला ते 10 वेळा डसतं, नाही आज माझा मान राहिला नाही, आता बघूच, आता दुसऱ्याला बघण्यासाठी परत जन्म घ्यायचा आहे, इतकी ती भावना आपली वाढते. आता पाहूच या माणसाकडे. शेवटी त्याची वासना निर्माण होऊन जन्म घ्यावा लागतो. याला माणसाने जपलं पाहिजे. आणि शेवटी हे फारच महत्त्वाचं वाक्य आज भगवंतांनी आपल्याला सांगितलेलं आहे, की सगळे सृष्टीचे नियम जाण, सगळे चैतन्याचे नियम जाण, स्वतः तू कोण आहेस हे ठरव. चैतन्य आहेस का माया आहेस ते तू ठरव. आणि सगळं एकाच दृष्टिक्षेपात जाण. याचा अर्थ काय? जे येतं ते जातं. प्रत्येक जन्मलेल्याला मृत्यू आहे. त्याच्यानंतर इथे सगळं द्वंद्व ही समान आहेत. सुखामागून दुःख, दुःखामागून सुख हे कायम येत राहतं. हे असं सगळं लक्षात ठेवण्यापेक्षा एकच दृष्टी फिरव, बास मी चैतन्य आहे आणि हे सगळं काय आहे? अपूर्ण प्रकृती आहे. माझ्या अपेक्षा इथे पूर्ण होणंच शक्य नाही. माझ्या अपेक्षा इथे पूर्ण होणं शक्य नाही. आणि म्हणून
ते पूर्ण करण्यासाठी त्या पूर्ण करण्यासाठी मी माझी दृष्टी बदलीन, दृष्टीभेद आहे मला आणि म्हणून मला वेगवेगळं दिसत राहतं. बस मी परिपूर्ण चैतन्य आहे, मी सामर्थ्यवान आहे आणि या जगातली कुठलीही गोष्ट माझ्यावर कार्य करू शकत नाही, प्रभाव टाकू शकत नाही. हे ठरलेलं पाहिजे माणसाचं. आता श्रीकृष्ण भगवान काय म्हणतात माहिती का? हे सगळं सांगितलं हे खरं आहे, पण कोणत्या प्रकारचे साधक हे सांगितलेल्या गोष्टी करू शकतात? निर्माण मोहाजित संग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामाः द्वंद्वैर्विमुक्ता सुख दुःख संज्ञैर् गच्छन्त्य मूढानि पदमव्ययं तत्. काय सांगतायत भगवान? की अहंकार आणि मोह आसक्तीवर मिळवलेलं संयम इच्छांची पूर्ण निवृत्ती झाली पाहिजे. आणि असेच लोक शाश्वत पदाला पोचतात. आता अहंकार आणि मोह दोन्ही गोष्टी भयंकर आहेत. अहंकार आणि मोह जीवनात सगळ्यात त्रास देणाऱ्या जर गोष्टी असतील तर त्या अहंकार आणि मोह. त्याच्यामुळे मनुष्य जन्म घेऊन घेऊन थकून जातो. अहंकार हा आपल्याला स्वतःला चिकटता कामा नये. कारण आणि ते अभ्यासाने जमतं, कारण त्याचा काही संबंध नाही आहे. अहम स्वतःच्या सुरक्षिततेसाठी केवळ तो अहम आहे, परंतु बाकी कशासाठीही नाही आहे. आणि इतर गोष्टींसाठी तो वापरला जातो, म्हणून त्या अहमचा त्रास होतो.
तर अहंकार आणि मोह, निर्माण मोहा जितसंग दोषा, ही दोन्ही जी कल्पना आहे सूचित केलेली, आपल्यात अहंमन्यता आहे. आणि त्याच्यासाठी अत्यंत मोठी जबाबदारी तो घेतो. सतत आत्मतत्वात स्थित असलेले उदात्त दिव्य असं जे जीवन आहे, असं जे चैतन्यमय जीवन आहे, यांच्याशी संग करायला पाहिजे. आणि विषय वस्तू जगाबद्दलची आपण अनासक्ती बाळगली पाहिजे. डायरेक्ट हे सगळं मार्गदर्शन भगवंतांनी केलेलं आहे. हा वृक्ष आहे तो आहे, पण आपण त्या वृक्षावरच राहणार आहोत. दुसरीकडे राहायला आपल्याला जागा नाही. वृक्षाची पानं म्हणजे वेद आहेत. वेद म्हणजे ज्ञान. प्रत्येकाला सृष्टीचं ज्ञान असलं पाहिजे आणि चैतन्याचं ज्ञान असलं पाहिजे. अहंकेंद्रित विचार बाजूला टाकून दिले पाहिजेत. उदात्त उन्नत विचार हवेत, विकसित विचार हवेत. पुन्हा इतर अध्यायांमध्ये हा विषय मांडला जातो. तो इथे एका वेगळ्या पद्धतीने मांडलेला आहे. काय आहे, या वृक्षावर बसून कधी शांतता मिळेल का? धडपड धडपड आहे. सुख शोधून मिळेल का? शेवटी स्थिरता नाहीच आहे तिथे. आणि त्याच्यामुळे या वृक्षावर राहणं म्हणजे दुःखाचं मूळच आहे. पण तरीही जर ज्ञानी मनुष्य असेल, एकदा का सगळ्या गोष्टींचं ज्ञान झालं, समजा आपण एका एरियात राहायला गेलो म्हणजे काय, जरा 2 दिवस आपल्याला सोय हवी आहे. आणि मग तिथे गेल्यावर काय होतं माहिती का, की बरोबर एक मैत्रीण असते. समजा 2 दिवस तिथे आपण राहतो. राहिल्यानंतर असं ऐकू येतं एक दिवसानंतर, अरे हा तर या माणसांचा एरिया आहे, चुकीच्या एरियात आपण मुली असून राहायला आलो आहे. बस बेचैनी सुरू होते आपल्यात, की आता काय करायचं. आणि इथून आता 2 दिवसाचं आपलं बुकिंग आहे, जायचं कसं इथून सगळं सोडून. सेम हीच कंडिशन आहे. सेम हीच कंडिशन आहे आपली.
या संसार वृक्षावर आपण या हॉटेलला राहिलो आणि भयानक लोकांचा परिसर आहे हा. तिथे जबरदस्त माया मोहात टाकणाऱ्या गोष्टी आहेत, अंधकार निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत. आणि एवढं असताना शेवटी इथून या वृक्षावरून आपण कुठेही जाऊ शकणार नाही. सगळीकडे वृक्षाचाच विस्तार आहे. हे एकदा का माणसाला कळलं, आपलं कुठे कमी पडतंय बघा. मनुष्य दुःखी का? एकदा का माणसाला कळलं की हे सगळं असंच आहे, अपूर्ण आहे. आणि मला ते अपूर्ण का जाणवत आहे? मी परिपूर्ण आहे, मी चैतन्य आहे, पण मी चैतन्य हे सुद्धा धड मी जाणत नाही. अनुभवाने मी जाणत नाही आहे ते, म्हणून मला तो त्रास होतो आहे. पण मानव म्हणून एक परमेश्वराने जी बुद्धी दिली आहे, निदान त्या लिमिटेड बुद्धीचा तरी वापर करून आम्ही समजावून घेऊ की हा संसार रूपी वृक्ष याच्याशिवाय आम्ही आता कुठंही जाऊ शकणार नाही. भयानक एरिया आहे आणि तरीसुद्धा इथेच राहायचंय, काहीही होत नाही. देवानी बुद्धी दिली आहे, बुद्धी वापरायची. या संसार वृक्षाचं स्वरूप कसं आहे, इथं कशा कशा घटना घडणार आहेत हे एकदा समजलं की त्या घडत असताना सुद्धा त्याच्यापासून कसं अलिप्त राहायचं, म्हणजे आपल्याला त्रास होत नाही आणि पुन्हा वासना तयार होत नाहीत. आणि ॲटोमॅटिक पुढे पुढे क्षय 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 होत जातो वासनांचा. अजून काय पाहिजे? ह्याच्या पलीकडे काय पाहिजे? जे जीवनात अटळ आहे त्या गोष्टीचा परत कधीही विचार करायचा नाही. आपण बघा, बोलत असताना प्रत्येकाला जाणवलं सुद्धा असेल कदाचित की हे बोलतात, पण इतकं काही कठीण आयुष्य नाही आहे, इतकं काही त्रासदायक आयुष्य नाही आहे. ते मान्य आहे, पण हे मात्र त्रासदायक आहे की परत परत अज्ञानापोटी जन्म घेणं. आणि हे जर टाळायचं असेल एकमेकांच्या मदतीने, तर याचा सतत अभ्यासच केला पाहिजे. संसार वृक्षाशिवाय इथे काही नाही, त्याच्यावर आम्ही बसलेलो आहोत. अशा एरियात आम्ही आहोत की विचारांची सुद्धा फार हालचाल केली तर डेंजरस होऊ शकतं. म्हणून शांत समचित्त राहायचा. इथे आज हा 5वा श्लोक आपला समाप्त झाला. पुढचा सोमवारी पाहूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम
शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.